हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. मला वाटलं की दोडासूरमध्ये मी पूर्वी पण आलो होतो, पण आता येऊन आता समजलं की मी पहिल्यांदा आलो. पूर्वी नंदगडमध्ये आलो होतो, पण मला वाटलं दोडासूरमध्ये आलो. त्यामुळे नवीन जागा. तरी तुम्हाला सगळ्यांना बघून खूप बरं वाटलं. खूप छान वातावरण आहे. गाव आवडलं. लहान गाव आहे. गावकरी सगळे छान दिसतात, एकदम सुखी दिसतात. बरोबर आहे ना? आहे की नाही? सुखी आहेत ना सगळे? जे मानतात की दोडासूरचे गावकरी सगळे सुखी आहेत, हात वर करा बघू. हा, बरं. म्हणजे तुम्ही भगवंतांची भक्ती करत असता, त्यामुळे सगळे सुखी आहेत. भगवंतांना जीवनामधून दूर ठेवलं तर सुख समृद्धी शक्य नाही आहे. भगवंतांना जीवनाचे केंद्रबिंदू आम्ही केलं तर आम्ही सगळे सुखी राहणार, समृद्ध राहणार. आमच्या कुटुंबामध्ये एकी राहणार, प्रेम राहणार. गावामध्ये पण प्रेम आणि एकी राहणार, पूर्ण समाजामध्ये राहणार. एक गोष्टी तुम्हाला विचारतो. जर तुम्ही एक तालाबच्या समोर बसले आहेत, तिकडे पाणी आहे, पाणी अजिबात शांत आहे, वारा नाही आहे, त्यामुळे काय तरंग लहर वगैरे नाही आहे, आणि तुम्ही एक लहान दगड घेतला आणि पाणीमध्ये असं करून टाकलं वरून, आणि तर दगड पाणीमध्ये पडलं, तर तिकडे तुम्हाला काय दिसेल? ज्या ठिकाणी दगड पाणीमध्ये पडलंय त्या ठिकाणी आता तुम्हाला काय दिसेल? तरंग दिसेल. तरंग कसं जात आहेत? दूर दूर बाहेर जात आहेत. बरोबर आहे? लहान मुलांना पण माहीत असेल. लहान दगड आम्ही टाकलं पाणीमध्ये तर काय दिसणार? तरंग दिसणार. गोलाकारमध्ये ते बाहेर वाढत चालले आहेत. ठीक आहे? आणि वाढत 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 चालतात. आता तुम्ही असं करा, दोन हातामध्ये ते दोन दगड घ्या असे आणि आत्ता टाका. एक दगड इकडे आणि एक दगड तिकडे. दोन्ही ठिकाणी काय होणार? तरंग वाढणार. वाढत वाढत काय होणार? टक्कर, नाही का? पण तेच दोन दगड बरोबर त्याच ठिकाणी तुम्ही टाकले. आता एक दगड टाकलं, त्या पाण्यामध्ये पडलं, तरंग आले, आणि त्याच ठिकाणी लगेच तुम्ही दुसरा दगड टाकला पण त्याच ठिकाणी, तर काय होणार? जे तरंग आहेत ते आणि दुप्पट वाढणार. काही असं काही गडबड होणार नाही, ते वाढणार. का? कारण एकाच ठिकाणी ते पडले दोन्ही दगड. पण वेगळे ठिकाणीमध्ये पडले असते, काय झालं असतं? दोन्ही तरंगामध्ये काय झालं असतं? टक्कर झालं असतं. त्याचप्रमाणे आमच्या जीवनाचे केंद्रबिंदू जर भगवंत असले तर सगळं काही व्यवस्थित चालतंय. नाहीतर काय होईल? तुमचं जीवनाचं केंद्रबिंदू तुम्ही, ह्यांचं जीवनाचं केंद्रबिंदू ते आहे, माझं जीवनाचं केंद्रबिंदू मी आहे, असं आम्ही वेगळे आमचे दगड टाकत असतो. आणि त्यामुळे आमच्याकडून तरंग उत्पन्न जे होतात ते त्यांचं टक्कर होतंय. माझं, तुझं, आमचं, तुमचं. त्यामुळे घरामध्ये पण भांडणं, गावामध्ये भांडणं, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये, वेगळे राष्ट्रामध्ये. कारण आमचे जीवनाचे केंद्रबिंदू सगळे वेगळे आहेत. जर आम्ही विचार केलं
की आम्ही सगळे भगवंतांची सेवा करू. आमच्या जीवनाचे केंद्रबिंदू भगवंतांना आम्ही बनवू. आम्ही सगळे मिळून भगवंतांची सेवा करू, भगवंतांना प्रेम करू. तर बघा, एकानंतर एक दगड त्याच ठिकाणी आम्ही टाकत गेलो तर जे तरंग आहे ते खूप छान वाढत चालणार. पण जर वेगवेगळे ठिकाणी आमचे केंद्रबिंदू राहिले जीवनाचे, मग टक्कर होत राहणार. प्रत्येक घरामध्ये पण असं आता हे महाभारतचं युद्ध चालू आहे. भांडणं, संपत्तीच्या बद्दल भांडणं, जमिनीबद्दल भांडणं, काही ना काही कारण नसताना पण भांडण. त्यामुळे ज्या युगामध्ये आम्ही राहत आहोत त्याला कलियुग म्हणतात. कलियुगाचं नाव ऐकलंय का? हे कलियुग म्हणजे काय ऐकलंय? कोणी ऐकलं हे कलियुग नाव ऐकलंय का? हात वर करा बघू. कलियुग शब्द कोण कोण ऐकलंय? फार कमी लोकांनी ऐकलंय. आजचं आमच्या शास्त्रामध्ये लिहिलंय की 4 युग असतात: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. कलियुगची जीवनाची अवधी आहे 4,32,000 वर्ष, ज्याच्यामध्ये फक्त 5,000 वर्ष आता गेलेत. अजून 4,27,000 वर्ष उरलेत. आणि ह्याच्या आधी द्वापरयुग होता. द्वापरयुगची अवधी दुप्पट कलियुगची. त्याच्या आधी त्रेतायुग, त्याची अवधी कलियुगचे तिप्पट. आणि सत्ययुग त्याच्या आधी कलियुगची जी अवधी आहे त्याच्यापेक्षा चौपट. असे किती लांब असतात हे युग. सत्ययुगमध्ये सगळे संत वृत्तीचे असतात, भगवंतांची भक्ती करत असतात, धार्मिक असतात सगळे. भांडणं होत नाहीत, फार कमी होतात सत्ययुगामध्ये. त्रेतायुगामध्ये हळूहळू असं चालतंय. सत्ययुगामध्ये असं म्हटलं जातं की देव आणि असुर ते वेगळे ग्रहामध्ये राहायचे. सगळे पृथ्वीवर सगळे संत राहायचे आणि वेगळे लोकामध्ये, ग्रहामध्ये सगळे असुर, राक्षस सगळे राहायचे. त्रेतायुगमध्ये एकाच ग्रहावर, पृथ्वीवर देव आणि असुर राहायचे, पण वेगवेगळ्या देशामध्ये. जसं श्रीराम अयोध्यामध्ये राहायचे आणि रावण लंकामध्ये होता. एकाच लोक ग्रहावर पण वेगळे देशामध्ये. मग आलं द्वापरयुग. त्या द्वापरयुगामध्ये दोन्ही देव आणि असुर वृत्तीचे लोक एकाच देशामध्ये पण वेगळ्या शहरामध्ये. पांडव इंद्रप्रस्थमध्ये राहायचे आणि कौरव हस्तिनापूरमध्ये राहायचे. जवळ होते दोन्ही शहर, एकाच राज्यामध्ये होते, पण दोघांची वृत्ती किती वेगळी होती. कौरवांचं नाव ऐकलं का? कौरव पांडव कोण होते? ऐकले सगळ्यांनी ना? महाभारतची कथा ऐकली ना सगळ्यांनी? तर पांडवांची वृत्ती कशी होती? ते भगवंतांचे भक्त होते, धर्मपरायण होते, धार्मिक होते. आणि दुसरे तरफ आम्ही बघू, कौरव ते दुष्ट होते, ईर्ष्यालू होते, द्वेषी होते. त्यांना पांडवांचं यश बघून खूप त्यांना द्वेष व्हायचं आणि पांडवांच्या प्रती खूप त्यांनी पांडवांचं नुकसान करायला खूप प्रयत्न केलं त्यांनी. त्यांना वाटलं की आम्हीच सगळं, आमचंच वर्चस्व असलं पाहिजे, संपत्ती आमचीच असली पाहिजे, त्यांना अजिबात काही नाही मिळालं पाहिजे. म्हणजे ही जी एक वृत्ती आहे ते त्यावेळीपासून सुरू झाली. तरी मग एक भयंकर युद्ध झालं. आम्हाला सर्वांना माहीत आहे, कुरुक्षेत्राचं युद्ध, ज्याच्यामध्ये पांडवांचा विजय झाला. कौरव त्यांचा पराजय झाला.
आणि शेवटी युधिष्ठिर महाराज ते राज्य सिंहासनावर बसले. तर द्वापरयुग संपल्यानंतर ही जी घटना झाली, कुरुक्षेत्राचं युद्ध, ते द्वापरयुगच्या शेवट काळामध्ये झालं. आणि श्रीकृष्ण पांडवांच्या पक्षामध्ये होते, त्यामुळे पांडवांचा विजय झाला. आणि कृष्णाने सांगितलं की आता कलियुग येणार आहे आणि ह्या कलियुगामध्ये लोकांची वृत्ती अतिशय वाईट होणार आहे. कली शब्द येतोय कलह पासून. कलह म्हणजे भांडण. म्हणजे श्रीकृष्णांचे अवतार होते, त्यांचं नाव आहे व्यासदेव. त्यांनी वेदांची रचना केली, शास्त्रांची, आणि त्यांनी भविष्यवाणी केली की येणाऱ्या युगामध्ये म्हणजे कलियुगामध्ये खूप भांडणं होतील, घरोघरी भांडणं होणार आहे. कली म्हणजे कलह, कलह म्हणजे भांडण. प्रत्येक गोष्टी, लहान लहान गोष्टीसाठी भांडण. अशी भाजी का नाही केली, तसं काय नाही केलं, हे का नाही झालं, ह्यांच्यामध्ये ह्यांच्याबरोबर असं झालं तसं झालं, भांडणं. सगळीकडे भांडणं. कधी कधी काही कारण नसताना पण भांडण. तर युगाचं लक्षणच आहे कलियुगाचं. त्यामुळे हा युग जो आहे कलियुग खूप खतरनाक युग आहे. प्रत्येक गोष्टी लोकांची भगवंतांच्या प्रति रुची नाही आहे, वळण नाही आहे. भगवंतांची भक्ती करायची लोकांची इच्छा नाही आहे. त्यांना काय पाहिजे, फक्त पैसा पाहिजे, आणि त्यांना भोग पाहिजे, त्यांना वर्चस्व पाहिजे, आणि पैशासाठी, भोगसाठी, प्रतिष्ठेसाठी, पदसाठी, वर्चस्व प्राप्त करायला काहीही करायला तयार असतात लोक. भ्रष्टाचार करतील, अन्याय अत्याचार करतील. हे सगळे आमच्या कलियुगाचे लक्षण आहेत. प्रत्येक जीवनाच्या क्षेत्रामध्ये आम्ही बघतो. राजकारण काय, प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर कलियुगामध्ये अशी परिस्थिती आहे. पण श्रीमद भागवत ग्रंथामध्ये आम्हाला एक फार छान गोष्टी सांगितली आहेत. काय? कलो दोष निधे राजन अस्ति ही एक महान गुण, कीर्तनाद एव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. एक संत होते शुकदेव गोस्वामी म्हणून, आणि त्यावेळी एक राजा पण होते, राजा परीक्षित. परीक्षित राजा कोण होते? ते अभिमन्यूचे पुत्र होते. आणि अभिमन्यू कोण होते? अर्जुनचे पुत्र होते. अर्जुन पांडवामधले एक भाऊ होते. तर राजा परीक्षितला राजसिंहासनावर बसून राज्याभिषेक करून पांडव वनवासमध्ये गेले, हिमालयमध्ये वानप्रस्थ जीवन, भगवंतांची सेवा करायला, तपश्चर्या करायला. कारण त्यांनी त्यांचे कर्तव्य संपवले होते. युधिष्ठिर महाराजने अनेक वर्ष राज्य केलं होता. ते धर्मराज होते. धर्माच्या सिद्धांतांच्या अनुसार त्यांनी राज्य सांभाळलं आणि लोक अतिशय प्रसन्न होते त्यांच्या राज्यामध्ये. मग ज्यावेळी त्यांना समजलं की आता कलियुग प्रारंभ सुरू झालंय, त्यांना वाटलं की आम्ही आता राहायचं नाही, आम्ही हिमालयमध्ये जाऊ आणि तपश्चर्या करत करत, भगवंतांची सेवा करत करत प्राणत्याग करू. तर त्यावेळी परीक्षित राजा तिकडे राजसिंहासनावर बसले आणि त्यांना पण शाप मिळाला दैवाने, भगवंतांची योजनेने. आणि शुकदेव गोस्वामी यांनी श्रीमद भागवतचा उपदेश त्यांना दिला. आणि परीक्षित महाराजांनी त्यांना प्रश्न विचारलं की मला शाप मिळालाय, 7 दिवसामध्ये माझी मृत्यू होणार आहे. तर जो व्यक्ती मृत्यूच्या द्वारावर उभा आहे त्याचं कर्तव्य काय झालं पाहिजे, कशाबद्दल त्याने ऐकलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, बोललं पाहिजे, कोणाची उपासना त्याने केली पाहिजे, हे सगळं महत्त्वाचे प्रश्न राजा परीक्षितने शुकदेव गोस्वामींना केले. आणि हे प्रश्न फक्त राजा परीक्षितचे नव्हे, आमचे सगळ्यांचे प्रश्न व्हायला पाहिजेत. कारण मृत्यूचा सामना आम्हाला सर्वांना करावाच लागेल, एक नाही एक दिवस. आम्हाला असं वाटत असेल की मला होणार नाही, मी आता स्वस्थ आहे, सगळं काही चांगलं चाललंय, अजून तरुण आहे, पण नाही.
एक ना एक दिवस आमची मृत्यू होणार आहे, नक्की आहे ना? सगळ्यांची होणार आहे. आणि ज्यावेळी मृत्यूचा क्षण येईल त्यावेळी आमचं जे काही आहे, आमची संपत्ती, आमचं कुटुंब, आमचं शरीर, सगळं काही नष्ट होणार आहे. तर शुकदेव गोस्वामीने त्यावेळी उत्तर दिलं त्यांना, तस्मात् भारत सर्वात्मा भगवान हरिरीश्वरः श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्यः चेच्छता भयम. की हे राजा परीक्षित, जो व्यक्ती भीतीपासून मोकळं व्हायचं इच्छा ठेवतो स्वतःच्या मनामध्ये, आणि जो मृत्यूच्या द्वारावर उभं आहे, की कदाचित तो त्याच्या मनामध्ये भीती तरी राहील ना, अरे माझी मृत्यू होणार आहे, पण मला मरायचं नाही आहे, जगायचं आहे मला, थोडी भीती तर राहील. त्यामुळे शुकदेव गोस्वामींनी म्हटलं की जो मृत्यूच्या द्वारावर उभं आहे त्याला भगवान श्री कृष्ण, श्री हरी यांचं नामस्मरण सतत केलं पाहिजे, त्यांचं गुणगान केलं पाहिजे, भगवंतांची कथा ऐकली पाहिजे. आणि तसं जर कोणी केलं तर मृत्यूची जी परीक्षा आहे त्याला पार करून तो खरोखर भगवंतांच्या धामामध्ये जाणार, जन्म मृत्यूच्या चक्रापासून पलीकडे तो पार होणार. त्यामुळे जीवनाचं कर्तव्य काय आहे? भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणे, असं त्यांनी सांगितलं. आणि जर आम्हाला वाटत असेल ठीक आहे, ज्यावेळी आमच्या मृत्यूचा वेळ येईल त्यावेळी आम्ही बघू, परंतु सत्य हे आहे की मृत्यू कधी येईल कोणालाही सांगता येत नाही. मुलांची मृत्यू पण कधी कधी होते, आईच्या पोटामध्ये असताना पण बाळाची मृत्यू होते, तरुण अवस्थामध्ये पण काही अपघात झालं त्याच्यामुळे मृत्यू होऊ शकते. आत्ताच बातमी आम्ही ऐकतो की आमचे जे जवळचे देश आहेत त्याच्यामध्ये मोठा भूकंप झाला, हजारो लोकांची मृत्यू झाली. त्यावेळी भूकंपच्या आधी कोणी कल्पना केली नव्हती की आमची मृत्यू होणार आहे. सूर्योदय आम्ही आता आज बघणार नाही आहे म्हणून, पण झाली, हजारो लोकांची मृत्यू झाली, बसल्या ठिकाणी मृत्यू झाली. आपापल्या घरी बसले होते, डोक्यावर सगळं पडलं, झालं मृत्यू. तर काही खात्री नाही आहे की मृत्यू कधी येणार. त्यामुळे आम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की माझी मृत्यू नाही होणार आहे, कधीही होऊ शकते. आणि तरुणावस्थेमध्ये जरी नाही झालं, वृद्धावस्थेमध्ये जरी झालं तरी येणार तरी निश्चित आहे. त्यामुळे सगळ्यांनी आम्ही तयारी केली पाहिजे. तर या कलियुगामध्ये भगवंतांची प्राप्तीसाठी तपश्चर्या हे ते सगळं करणे फार अवघड आहे. त्यामुळे शुकदेव गोस्वामींनी राजा परीक्षितांना सांगितलं, कलौ दोषनिधे राजन, आत्ता आम्ही कलियुगमध्ये प्रवेश करणार आहे. आणि कलियुग म्हणजे कलहचं युग, भांडणाचं युग. प्रत्येक दिशामध्ये आम्हाला दोष दिसून येतात. ज्या प्रकारे ज्यावेळी आम्ही समुद्रामध्ये जातो सगळीकडे आम्हाला पाणीच दिसून येते, कारण हे समुद्र आहे. तसंच ज्यावेळी आम्ही कलियुगमध्ये राहतो प्रत्येक दिशामध्ये आम्हाला फक्त दोष दिसून येतात. दोषांचं समुद्र आहे राजन. पण ह्या कलियुगामध्ये एक महान गुण आहे. एवढे दोषांच्या समुद्रामध्ये पण एक महान गुण आहे आणि एक नाव आहे जे आम्हाला हे दोषपूर्ण जे समुद्र आहे त्याला पार करायला मदत करेल. आणि ते काय आहे? कीर्तनाद एव कृष्णस्य, भगवान श्री कृष्णांचं नामस्मरण, कीर्तन. आणि जो व्यक्ती भगवान श्री कृष्णांचं नामस्मरण करतो तो या भयंकर भवसागर पार करू शकतो. कलियुगामध्ये राहून पण त्याचे कलियुगाचे दोष त्याला स्पर्श करत नाहीत. त्यामुळे कलियुगच्या लोकांना, अर्थात आम्हाला सर्वांना, हे खूप महत्त्वाचा उपदेश आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे समस्या असतात, कष्ट असतात, त्रास असतात.
लोक आपापल्या मंदिरमध्ये, देवस्थानामध्ये इकडे तिकडे जातात, भगवंतांना प्रार्थना करतात की आमच्या जीवनामध्ये एवढी समस्या आहेत, थोडा कृपा करून आमच्या समस्याचं समाधान करा. अशी कोणी आहेत का व्यक्ती जे मंदिरमध्ये जाऊन भगवंतांना प्रार्थना करतात की आमच्या जीवनामध्ये एवढं सुख आहे, थोडी तरी समस्या द्या ना भगवंता. एवढं शांती समृद्धी आहे, थोडं तरी कष्ट द्या आम्हाला जीवनामध्ये. असं कोणी प्रार्थना करतं का? नाही. जे कोणी जातात या कारणे जातात की कष्ट भरपूर झाले, बस झाला, आता थोडं आम्हाला मदत करा. आता कोणाच्या जीवनामध्ये समस्या आणि कष्ट आहे? जरा हात वर करा बघू इमानदारीने. कोणाच्या जीवनामध्ये कष्ट आहे किंवा त्रास, समस्या आहेत? हात वर करा. कोणाच्या जीवनामध्ये नाही? माताजी लोक सुखी आहेत सगळे. तुमच्या जीवनामध्ये काही समस्या नाही आहे, सगळे सुखी आहेत तुम्ही. जीवनामध्ये कष्ट असेल, काही समस्या असेल, हात वर करा. हा बघा, हळूहळू हळूहळू सगळे हात वर झाले. आता सगळ्यांच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या असतातच. कोणी महाराज राजा पण असू दे, कोणी साधारण व्यक्ती असू दे, सगळ्यांच्या जीवनामध्ये कष्ट आहे. त्यामुळे सगळ्यांनी भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. तपश्चर्या करायची गरज नाही, आमची योग्यता पण नाही आहे. जंगलामध्ये जायची गरज नाही, डोंगरावर चढून काही संन्यास आश्रम घेऊन आश्रममध्ये बसायची गरज नाही. घरामध्ये राहा, प्रपंच सांभाळा, व्यापार नोकरी करा, पण भगवंतांना विसरू नका. घरोघरी भगवंतांचं नामस्मरण झालं पाहिजे. जर भगवंतांचं नामस्मरण कुठच्या घरी झालं तर त्या घरामध्ये प्रेम आणि एकी वाढणार, नाहीतर भांडणं होणार. खात्री आहे, जाणून घ्या, आज नाही तर उद्या. आणि भगवंतांचं नाव, भगवंतांची भक्ती आम्हाला कुठे मिळेल? बाजारात मिळेल का? रस्त्यावर मिळेल का? नाही. ज्या ठिकाणी भगवंतांचे श्रद्धाळू भक्त एकत्र येऊन श्रद्धेने नामस्मरण करतात, भगवंतांची कथा बोलतात आणि ऐकतात, त्या ठिकाणी भगवंतांची भक्ती उपलब्ध असते. तर प्रत्येक घरामध्ये पण आम्ही आमचं लहान मंदिर केलं, लहान का ना असू द्या, त्या लहान मंदिरामध्ये आम्ही जर कुटुंबाचे सदस्य एकत्र होऊन कीर्तन केलो, बघा तुमचं घर नाही राहणार, वैकुंठ राहणार. वैकुंठ म्हणजे ज्या स्थानामध्ये कुंठ नाही आहे. या भौतिक प्रपंचाला आम्ही सकुंठ म्हणतो. ज्या स्थानामध्ये खूप कुंठ म्हणजे कष्ट, समस्या, संकट, त्याला कुंठ म्हणतो, सकुंठ. परंतु भगवंतांचं धाम आहे वैकुंठ, ज्या ठिकाणी अजिबात कुंठ नाही आहे, कष्ट नाही आहे, त्रास नाही आहे. त्यामुळे आम्हाला त्या जागामध्ये आम्हाला जायचं प्रयत्न करावा लागेल. या हो, कुठे चाललात तुम्ही? तरुण मुलं चाललेत तिकडे, बसायला पाहिजे. तर भगवंतांची भक्ती जर आम्ही केली तर बघा सगळीकडे पूर्ण समाजामध्ये कसं वातावरण, एक असं जसं फूल असं, जसं त्याचं वाढतं फूल सूर्याच्या किरणामुळे, तसं सगळं पूर्ण समाजामध्ये सुख समृद्धी सगळं वाढेल. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये प्रथा व्हायची पूर्वी की लोक एकत्र व्हायचे, भगवंतांचं नामस्मरण करायचे. कोणी येऊन रामायण किंवा महाभारत किंवा भागवतमधून काही कथा करायचे. ती प्रथा आता राहिली नाही आहे, ते परत सुरू केली पाहिजे. आणि असं विचार करू नका की आम्ही भगवंतांच्या भक्तांच्या संघमध्ये गेलो तर मग आमचं कुटुंब कोण सांभाळणार, व्यापार कोण करणार. पूर्ण दिवस आहे ना तुम्हाला व्यापार करायला. कुटुंबाचे कर्तव्य त्याच्या प्रती दुर्लक्ष करू नका. जे घरच्या जबाबदारी आहेत
तुम्ही गृहिणी असाल किंवा व्यापारी असाल, शेतकरी असाल, जे काही असाल, आपापलं कर्तव्य सगळ्यांनी, जबाबदारी सगळ्यांनी काटेकोरपणे केले पाहिजेत. परंतु संसाराचं कर्तव्य करत आहे म्हणून भगवंतांच्या प्रती जे कर्तव्य आहे ते आम्ही विसरलं नाही पाहिजे. आणि असं विचार करू नका की भगवंतांची भक्ती केली तर आमचं काय होणार, छानच होणार. कधी कधी असं दिसून येते की अरे ते वाईट मार्गावर चाललेत, बघा ते त्यांच्या जीवनामध्ये किती सुख आहे, किती पैसे त्यांना मिळाले, आम्ही भगवंताच्या मार्गावर चाललो, आमचं काय प्रगती होत नाही. अशी एक गोष्टी सांगतो तुम्हाला की एकदा 2 मित्र होते. अनेक वर्षानंतर ते भेटले आणि भेटल्यानंतर चर्चा करत होते की कसं चाललंय, काय आहे. त्याने ठीक आहे, एक म्हटला मी आता नोकरी करत आहे, मी आता व्यापार करत आहे आणि त्या व्यापारमध्ये माझा खूप प्रगती झाली आहे. कुठे चाललाय तुम्ही? म्हटलं आता तिकडे दारूचं दुकानाचं उद्घाटन आहे तर नवीन, तर मी तिकडे चाललो आहे आणि तिकडे जुवाचा अड्डा पण आहे तिकडे, तर मला तिकडे जायचं आहे. तर त्यांनी मग पहिले मित्राला विचारलं, तू कुठे चाललास? तिकडे आता ते भक्तांचं सत्संग चाललंय, तिकडे नामस्मरण चाललंय, नवीन मंदिराचं उद्घाटन झालंय तिकडे, मी तिकडे चाललोय. अच्छा, असं का? तर दोन्ही वेगवेगळे मार्गावर चालले. थोडे वर्षानंतर परत त्यांची भेट झाली आणि एकमेकांची कसं आहे, कसं चाललंय सगळं बोलणं झालं. मग पहिल्याने विचारलं, कसं चाललंय तुझं, कुठे आहेस? ओ, मी व्यापार करत आहे, माझा व्यापार खूप वाढलाय, खूप पैसे आले माझ्याकडे, मोठा बंगला झाला, गाड्या 2-4 आहेत माझ्याकडे, सोनं सगळं काही आहे माझ्याकडे. ज्या दिवसापासून मी ते दारूच्या दुकानमध्ये गेलो, जे माझं सट्टा वगैरे सुरू केलं, त्याच्यापासून माझी काय प्रगती झाली. आता मी किती चांगल्या मार्गावर चाललोय, सगळं काही खूप छान चाललंय. आणि तुझं काय चाललंय? हे काय सांगू, मी भक्तीमध्ये खुश आहे, चाललंय, पण माझा व्यापार बरोबर चालत नाही आणि काय नुकसान झालं माझं व्यापारामध्ये, आता फार कष्ट चाललंय जीवनामध्ये. तर पहिल्या मित्राने म्हटलं, बघ तुला सांगितलं होतं ना की यांच्या नादात लागू नकोस, तू भक्ती करतोस, काय भक्तीमध्ये ठेवलंय, माझ्याच बरोबर ये, आम्ही घेऊन दारू पिऊ, मजा करू, आम्ही ये इकडे, हे सगळं सोड, हे हरे कृष्ण हरे राम सोड, माझ्याबरोबर ये, बघ जीवनाचा आनंद घे. तर नाही, पण तरी त्याचं मन थोडं चलविचल झालं. तर तो आला, दोडोसरमध्ये आला, बघितले आणि बघितलं की अरेच्छा, आमचे मारुती पाटील आहे इकडे, डॉक्टर. त्यांनी विचारलं, तुम्ही हरे कृष्ण भक्त आहे ना? होय. तर आता बघा, आमचे मित्र आहेत, जुने मित्र, आणि ते ह्या मार्गावर चालले आणि त्यांची प्रगती खूप चालली, आणि मी ह्या मार्गावर आलो, भक्तांच्या मार्गावर, माझे नुकसान झालं व्यापारमध्ये. त्यामुळे तो मित्र मला खूप बोलत आहे, बघ भगवंताची भक्ती करून काय मिळालं तुला, माझ्याबरोबर ये, आम्ही मजा करू, खूप प्रगती करू. तर त्यामुळे हे सगळं ऐकून माझं मन थोडं चलविचल झालंय. तर मला जर समजा तुम्ही काय, मी कसं समजायचं आहे. तर हरे कृष्ण भक्त आहेत, डॉक्टर पण आहे. हे समजवलं, बघा असं असतं, कर्मसिद्धांत जाणून घ्या. जसं ज्याप्रमाणे आम्ही कर्म करतो त्याचं फळ आम्हाला मिळणार आहे. आम्ही चांगले कर्म केले त्याचे चांगले फळ मिळणार. कसं? सुख, समृद्धी, सौंदर्य, बुद्धी, चांगलं कुटुंब, हे सगळं आम्हाला प्राप्त होईल जर आम्ही चांगले कार्य कर्म केले असतील तर, पूर्वजन्मामध्ये आणि ह्या जन्मामध्ये पण. जर आम्ही वाईट कर्म केले, खोटं बोलणे, दारू पिणे, मांसाहार करणे, लोकांना त्रास देणे, चोरी करणे, तर त्याच्याने आम्हाला त्याचे कर्माचं फळ पण आम्हाला मिळेल.
म्हणजे दुःख मिळेल, त्रास मिळेल, वेगळं वेगळं मग भांडणं होईल, हे सगळं वेगवेगळे प्रकारचे त्रासच्या जीवनामध्ये होईल. तर हे सगळे कर्म आपापल्या वेळात येतात. हे सगळं समजलं मी, पण आता मी चांगल्या मार्गावर चाललो ना, तर मला का नुकसान होत आहे? आणि तो वाईट मार्गावर चालला, त्याची प्रगती का होत आहे? तर तुमचं कर्मसिद्धांत कसं चालतंय तिकडे? चांगलं कर्म करून मला चांगलं परिणाम मिळायला पाहिजे, तर मला वाईट परिणाम का मिळत आहे? आणि तो वाईट काम करत आहे, त्याला वाईट परिणाम झाला पाहिजे, तो सुखी आहे, असं कसं? तर मग यांनी उत्तर दिलं की बघा, कर्माचे जे कर्म असतात ते बी सारखे असतात. जे बी आम्ही ज्यावेळी बी मातीमध्ये टाकतो, मग पाणी टाकतो त्याच्यावर, तर वेगवेगळे प्रकाराचे बी असतात. आंब्याचे बी असते, केळ्याचे बी असते, वेगवेगळे प्रकाराचे बी असतात आणि त्यांचे लक्षण वेगळे वेगळे असतात. असं नाही आहे की प्रत्येक बी एकाच वेळी सगळं फलित होणार. आत्ता जर आंब्याची बी टाकली तर आम्हाला 20-25 वर्ष वाट बघावं लागेल फळ ते आंबा खायला. केळाचं बी आम्ही टाकलं तर लवकर आम्हाला मिळेल. बाकी भाजीपाला वगैरे त्याच्या आणि लवकर मिळेल. तर ज्या प्रकारचं बी आहे त्या प्रकार आम्हाला त्याचं फळ मिळेल. तसंच वेगवेगळे प्रकाराचे कर्म असतात आणि असं नाही आहे की प्रत्येक कर्माचं फळ आम्हाला त्वरित लगेच मिळेल म्हणून. थोडे कर्माचे फळ आम्हाला त्वरित मिळतात, कधी थोडे 1-2 तास नंतर मिळतात, कधी 5 वर्षामध्ये, कधी 10 वर्षानंतर, काही 1 जन्माच्या नंतर, आणि 5 जन्माच्या नंतर, 10 जन्मांच्या नंतर. ते कर्मावर अवलंबून आहे की कर्माचं कुठचं प्रकाराचं कर्म आम्ही करत आहे. त्यामुळे यांनी सांगितलं मारुती पाटीलांनी त्या व्यक्तीला की बघा, तो जो व्यक्ती आहे ना, त्यांनी पूर्वजन्मामध्ये काही पुण्य केले असतील, त्या पुण्याचं फळ तो आता भोग करत आहे. कारण तो वाईट मार्गामध्ये चालला आणि वाईट मार्गामध्ये चालल्यामुळे त्याचे जे पूर्वजन्माचे पुण्य होते लवकर क्षीण होत आहेत. लवकर क्षीण होत आहे म्हणजे काय? त्याला खूप आता भोग करायची संधी मिळाली आहे, खूप त्याला संपत्ती मिळाली, पैसे मिळाले, पण आता ज्यावेळी त्याची पुण्याची पुंजी संपणार, मग काय शिल्लक राहणार? जे काही त्यांनी वाईट काम केलंय ना, दारू पिणे, जुगार खेळणे, जुगार करणे, हे सगळं ते शिल्लक राहणार. मग त्याचं फळ त्याला भोग करावं लागेल. मग पुढे जाऊन त्याला खूप कष्ट होणार, खूप त्रास होणार त्याला, कारण त्या प्रकाराचे बी त्याने त्याचं रोपण केलं आहे मातीमध्ये. तर आता तुला वाटतंय की तो सुखी आहे, पण जास्त वेळ तसं राहणार नाहीये. तर आत्ता जो कर्म करत आहे तो, तर भविष्यासाठी त्याचं त्याला खूप त्रास होईल. आणि तू बघ, तू मागच्या जन्मामध्ये पण काहीतरी त्रास, काही वाईट कर्म केले असतील. कारण बघा, आम्ही जीवनामध्ये जगताना कधी कधी वाईट काम करतो, कधी कधी बरे काम करतो. साधारण माणसाच्या जीवनामध्ये असंच असतं. असं नाही की कोणी फक्त वाईट काम करतात 100% आणि दुसरं कोणी व्यक्ती फक्त बरं काम, चांगलं काम करतो 100%. नाही, मिश्र असते, अवस्था असते. चांगलं पण थोडं काम आम्ही करतो, वाईट काम कमी करतो, कोणाची मदत करतो, दुसऱ्याकडे जाऊन काय खोटं बोलतो, चालत असतं असं. त्यामुळे यांनी समजवलं त्यांना, मागच्या जन्मामध्ये तुम्ही काहीतरी वाईट काम केलं असेल, तर वाईट कामाची पुंजी आता भरली आणि तुम्ही आता चांगल्या मार्गावर चाललात. त्यामुळे भगवंतांची इच्छा आहे की लवकर तुमचं हे जे वाईट कामाची पुंजी आहे ते संपू दे म्हणून. त्यामुळे भगवंतांनी तुम्हाला सगळे हे वाईट परिणाम दिलेत आता, दुःख, पण हे जास्त वेळ राहणार नाही. एकदा तुम्ही भोग केलं त्याचं, तर काय होणार? शिल्लक काय राहणार? तुम्ही जे चांगलं कामं केलेत ते राहणार. आता तुम्ही भगवंताची भक्ती करत आहे ना, ते राहणार. त्याच्यानंतर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, तुमच्या जीवनामध्ये खूप आनंद येणार. काही काळजी करू नका.
असं हिंदीमध्ये म्हण आहे, भगवान के दरबार में देर है परंतु अंधेर नहीं है. देवाच्या दरबारामध्ये थोडा उशीर होऊ शकते पण अंधार नाही आहे. त्यामुळे कर्माचे फळ आम्हाला त्वरित नाही जरी मिळाले, थोड्या वेळात मिळणार. पण चांगले काम केलं चांगलं फळ मिळणार, वाईट काम केलं वाईट फळ मिळणारच आहे. त्यामुळे मग तो संतुष्ट झाला. हां, धन्यवाद धन्यवाद करून गेला. भेट झाली होती का, असे कोणी आले होते? नाही. तर हा प्रश्न आमच्या मनामध्ये येऊ नये. अरे, ते दुर्योधन सारखा तो व्यक्ती आहे, तो खुश आहे, किती सुखी आहे, आणि मी युधिष्ठिर सारखा आहे. माझ्या जीवनामध्ये असं का होतंय? मी कोणाला काय त्रास दिला नाही, काही वाईट काम केलं नाही, तर माझ्या कुटुंबामध्ये असं का चाललंय? ठीक आहे, झालं असेल. जे आम्ही पूर्वी कर्म केलं आहेत ते आम्ही बदलू शकत नाहीत. जे झालं ते झालं, ते आम्हाला भोग करावाच लागेल. त्याला आम्ही नशीब म्हणतो, भाग्य म्हणतो, प्रारब्ध म्हणतो. प्रारब्ध म्हणजे काय? आम्ही पूर्व जन्माचे जे कर्म केले आहे त्याचे फळ, त्याला आम्ही प्रारब्ध म्हणतो. त्यामुळे कोणाला आम्ही दोषी ठेवू शकत नाही. तुमच्यामुळे आमच्या जीवनामध्ये कष्ट आलं नाही, आमचेच कर्म आमच्याकडे परत येत आहेत. तेच नशीब आहे, प्रारब्ध आहे, भाग्य आहे. तर इतरांना आम्ही बघून हे असं चलविचल होऊ नये की त्यांचे ते वाईट काम करतात, सुखी आहेत. वाईट काम करत आहेत ना, तर त्या वाईट कामाचं त्यांना फळ मिळेल. आज मिळत नाही, उद्या मिळेल. तर त्यांचं आम्ही त्यांची पर्वा का करायची? आम्ही आमच्या जीवनाचं बघायचं. आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करत आहे? आम्ही चांगले काम करत आहेत की वाईट काम करत आहेत? जर आम्ही वाईट काम करत आहे तर ते थांबवायला पाहिजेत. कारण आता आम्हाला समजलं पाहिजे की ह्याचं फळ आम्हाला मिळणार आहे. आम्ही चांगले काम केलं पाहिजे, म्हणजे भगवंताच्या मार्गावर चाललं पाहिजे. आणि एकमेकांना बघून त्यांच्यावर ईर्ष्या करणे, ह्यांच्यावर द्वेष करणे, ह्यांच्याकडे 2 गाडी माझ्याकडे 1च गाडी, हे सगळं नाही केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे. दुःखच दुःख याच्यामध्ये. हे तुलना करणे, ह्यांच्याकडे असं त्यांच्याकडे एवढं नाही, याची काळजी नाही केलं पाहिजे. सगळ्यांना आपापल्या प्रारब्धाच्या अनुसार, पूर्वजन्मांच्या कर्माच्या अनुसार त्यांना संपत्ती मिळेल, समृद्धी मिळेल, सुख दुःख जे काही असेल ते मिळेल. त्यामुळे इतरांचं बघून आमचं हृदय मग स्वतःला त्रास करून घेणं म्हणजे काही अर्थ नाही आहे. एकदा काय झालं की एक कावळा होता आणि कावळ्याला खूप वाईट वाटलं की माझं रंग एवढं काळं 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 आहे, कोळसासारखं काळं आहे, अजिबात मी आकर्षक नाही आहे. तर त्याने एकदा एक सुंदर हंस पक्षीला बघितलं. हे पांढरं पांढरं पांढरं. तर त्याच्याकडे एवढं, हंस तू किती सुंदर आहेस रे, आणि मला बघ एवढं काळं काळं कोळसासारखं काळं आहे मी. माझी इच्छा आहे की तुझ्यासारखं पण मी झालं असतो, किती छान झालं असतं. पण तुझ्यासारखं सुंदर शरीर मला मिळालं असतं, किती छान झालं असतं. तर त्या हंसाने विचार केला, अरे मी काय सांगू रे, तुला असं वाटतं की तुझं शरीर काळं आहे आणि माझं पांढरं आहे म्हणून मी सुखी आहे, पण मी सुखी नाही आहे. मला वाटतं की मला एकच रंग आहे म्हणून. आणि बघ तो पोपट आहे ना, पोपट बघ, त्याला लाल रंग, हिरवा रंग, किती सुंदर आहे तो. माझं फक्त एकच रंग आहे. त्यामुळे मला विचार असं असतं की मी पोपट झालो असतं किती छान झालं असतं. तर कावळा म्हणतो, असं का? ठीक आहे. तो कावळा जातो मग पोपटकडे. अरे पोपट, तू किती सुंदर आहेस रे, हिरवा रंग, लाल रंग तुझ्या शरीराच. तर मी फक्त काळा आहे. तो हंस म्हणतो, मी फक्त पांढरा आहे, एकच रंग आहे आमचं, आणि तुझे 2-2 रंग आहेत, हिरवा आणि लाल. तो पोपट म्हणाला, ठीक आहे, तू आता माझी प्रशंसा करत आहेस, पण खरं गोष्टी सांगू का, मला वाटतं ना की माझे 2च रंग आहेत. आणि तो मोर आहे बघ, त्याचे किती रंग आहेत, तो किती सुंदर आहे. असं का? हो. तर कावळा गेला त्याच्याकडे,
अरे मोर बंधू, कसे आहात तुम्ही? बघा तुम्ही किती सुंदर आहेत, तुम्ही एवढे रंगबिरंगी तुमचं शरीर आहे आणि पंख, आणि तुम्ही असं नृत्य करता. सगळ्या कवी लोकांनी सगळं कविता लिहिल्या तुमच्याबद्दल. तुम्ही कसं नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, हे सगळं लिहिलंय तुमच्याबद्दल. आणि मी बघा कसं काय माझं शरीर. मी हंस पक्षीकडे गेलो तर ते पण संतुष्ट नाही, फक्त एकच रंग आहे पांढरा. तो पोपटकडे बघा 2 रंग, पोपट पण खुश नाही. मोरकडे बघा म्हणतात. तर तुम्ही खुश असाल ना, तुम्ही किती सुंदर शरीर आहे तुमचं. काय सांगू तुम्हाला कावळे बंधू, तुम्हाला वाटतं की मी खूप सुखी आहे, मी खूप सुंदर आहे, पण काय हे सौंदर्य माझ्या गळ्यात हे झालंय, बंधन झालंय, डोक्यावर बोध झालंय. कारण मी एवढं सुंदर आहे, त्यामुळे तो माणूस आहे ना, मनुष्य येऊन मला पकडून माझं बंदी करतो, पिंजऱ्यामध्ये तो बंद करतो. आणि मी विचार करतो की कावळा, तू कुरूप आहेस ना, तू किती भाग्यशाली आहेस. तू मोकळं उडू शकतोस, तुला तुझ्या पाठीमागे कोणी जात नाही, तुला कोणी पकडायला जात नाही, पिंजऱ्यामध्ये टाकायला कोणी जात नाही. कधी तुम्ही बघितलं का कावळा पिंजऱ्यामध्ये असलेला? लहान लहान वेगळे आकर्षक पक्षी असतात, पोपट वगैरे, त्यांना पिंजऱ्यामध्ये कधी कधी टाकतात. टाकू नये, असं खूप क्रूर आहे ते कार्य. पण जरी कोणी केलं तरी कावळ्याला कोणी ठेवत नाही ना तसं. कावळा मोकळं फिरत असतो. मोर विचार करत होता, ठीक आहे एवढं सौंदर्य आहे, धिक्कार आहे माझं सौंदर्यावर, किती त्रास आहे. सगळं माझ्या पाठीमागे असतात, मी नेहमी घाबरलेलो असतो की मला कोणी पकडणार, पिंजऱ्यामध्ये टाकणार, माझे पंख घेणार. त्यामुळे माझी इच्छा नेहमी असते, मी तुला बघून मी विचार करतो, मी कावळा झाला असतं किती छान झालं असतं. बघा चक्र कसं आहे. कावळ्याची इच्छा असते की मी हंस व्हावं म्हणून, हंसाची इच्छा असते मी पोपट व्हावं म्हणून, पोपटची इच्छा असते मी मोर व्हावं म्हणून, मोरची इच्छा असते मी कावळा व्हावं. काय विचित्र बघा प्रपंच. तर ह्या गोष्टीपासून मी काय शिकू शकतो? इतरांवर बघू नका, त्यांच्याकडे किती पैसे आहे, त्यांच्याकडे काय परिस्थिती आहे, काय सुख आहे, दुःख आहे. ठीक आहे, कोणाच्या जीवनामध्ये दुःख असेल त्यांच्याबरोबर आम्ही उभं राहिलं पाहिजे, त्यांची मदत केली पाहिजे. त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सुखी नाही झालं पाहिजे, आणि दुसऱ्यांचे सुख बघून आम्ही दुःखी नाही झालं पाहिजे. जर कोणाच्या जीवनामध्ये त्रास असेल, ठीक आहे, आम्ही त्यांच्यासाठी आहे, आम्ही त्यांचं मदत केलं तर छान आहे खूप. पण दुसऱ्यांचं सुख बघून कधी दुःखी होऊ नये, आणि दुसऱ्यांचं दुःख बघून आम्ही सुखी होऊ नये. बरं झालं आमचा शेजारी राहतो ना, त्याला असं त्रास झालं, बाहेरून जाऊन आम्ही बोलायचं, बघा खूप वाईट झालं, पण आतमधून बरं झालं तुला, असं झालं नाही. ही वृत्ती बरोबर नाही आहे. सगळ्यांना प्रेम केलं पाहिजे. उगीच द्वेष करून आतमधून बाहेरून काय उपयोग? भांडण करून करून सगळ्यांचं नुकसान होते, कोणाचाही फायदा होत नाही. त्यामुळे परस्पर राहायची एक वृत्ती जर असेल आमची, हृदय थोडं मोठं केलं पाहिजे. हृदय कसं मोठं होईल? भगवंतांची भक्ती करून. भगवंत आमच्या हृदयामध्ये आहेत, आणि जर आम्ही त्यांचं नामस्मरण केलं, त्यांची सेवा केली, शुद्ध जीवन जर आम्ही जगलो, कोणाला जर आम्ही त्रास दिलं नाही, कष्ट दिलं नाही, कोणाचं शोषण केलं नाही, तर भगवंत पण आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुख समाधान देतील ना. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये पण कोणाला उगीच त्रास नाही द्यायला पाहिजे. त्यामुळे मांसाहार पण का केलं पाहिजे? उगीच जनावरांना का आम्ही तेवढा त्रास दिला? बघ कापून, त्यांना त्रास होत नाही, जनावरांना काय दुखत नाही. आम्हाला कोणी तलवार घेऊन मारायला आलं, आम्ही विरोध करणार की नाही? आम्हाला दुखतं की नाही? एक बोट पण स्वयंपाक करताना चाकूचं एक थोडंफार आम्हाला बोटाला लागलं, दुखतं की नाही?
डास चावलं तर दुखतं की नाही? तर जनावरं पण दुखतं, ते पण घाबरतात. जसं आमचं प्राण आम्हाला प्रिय आहे, जनावरं पण त्यांचं प्राण प्रिय आहे त्यांना. तर किती दुखतंय त्यांना. घेऊन त्यांचं मान कापून टाकली, आम्हाला दुखत नाही, पण त्यांना पण दुखतंय ना. मग त्यांचं दुखणं कसं का आम्ही त्याच्यामध्ये आनंद घेतो? कारण आम्हाला जीभाला संतुष्ट करायचं आहे. वेगळे वेगळे जनावरांना उगीच हत्या करणे, हे कुठची सभ्यता आहे? इतरांना त्रास देऊन हे प्राणी आमच्यावर निर्भर आहेत. जसं एका कुटुंबामध्ये जे मोठं मुलं आहेत त्यांनी लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे, नाही का? आता मोठं भाऊ, त्यांचे लहान भाऊ बहीण असतील, ते मोठ्या मुलांनी जर घरामध्ये लहान भाऊ बहिणांना मारलं, हे केलं, ते बरोबर आहे का? नाही. त्यांनी काळजी घेतली पाहिजे. तसंच भगवंतांच्या पूर्ण कुटुंबामध्ये एवढे योनी आहेत, पक्षी, जनावर, मनुष्य, आम्ही मोठे मुलं आहेत भगवंतांचे. हे जनावर काय आहेत? आमचे लहान भाऊ बहीण आहेत. त्यांची काळजी आम्ही केली पाहिजे. काळजी घ्यायच्या शिवाय मी त्यांना कापतो आणि विचार करत नाहीत आम्ही की आम्ही कापतो, किती कष्ट त्यांना होत असेल, किती दुखतंय त्यांना. आम्ही जेवढं दुसरं दुःख देणार, त्रास देणार इतर लोकांना, प्राणींना, तेवढंच दुःख आमच्या जीवनामध्ये येणार. शब्द मांस तुम्ही ऐकलंय, आम्ही प्रयोग करतो मांस, मांसाहार, मांस. माझा शब्द काय आहे? संस्कृत शब्द आहे मांसः. आणि शास्त्रामध्ये हे असं आहे की ज्यावेळी कत्तल करतो आम्ही जनावराची, तर आम्ही असं विचार केलं पाहिजे, मांसः, आज मी तुझी हत्या करत आहे, पण तुझी हत्या केल्यामुळे माझं कर्माचं फळ असं होणार की मी पुढच्या जन्मामध्ये जनावर बनणार आणि तू मनुष्य होणार आणि तू माझी हत्या करणार. मांसः करू त्याचं मांस. तर आम्ही हे आठवण केलं पाहिजे. उगीच कोणालाही त्रास द्यायचा नाही. जनावरांची सोडा, झाडं पण उगीच कापले नाही पाहिजे आम्ही. झाडांना पण प्राण आहे. झाडामुळे पण आम्ही जगतोय. प्राणवायू झाडामुळे आम्हाला मिळतंय. आम्ही ज्यावर आमचं जे भात आहे सगळं आम्ही कापतो, ठीक आहे, पण परत त्याच्यानंतर आम्ही कोणाला त्रास, जेवढं कमी त्रास द्यायचा, आम्ही त्याच्याने जगायचं. त्यामुळे जीवनामध्ये हे वाईट काम करणे, भ्रष्टाचार करणे, आम्ही जर व्यापार करत आहे, इमानदारीने व्यापार करायचं, कोणाचं शोषण करायचं नाही. उगीच कोणाकडे गरीब माणूस आहे त्याला दुप्पट किंमत त्यांनी विकायचं का करायचं? तो पण गरीब आहे, जेवढं किंमत आहे तेवढं त्याच्यामध्ये द्यायचं त्याला. आम्ही काही चुकीचं काम नाही करायचं. आज जर मग त्याला दुप्पट किंमत दिलं, त्याचं कर्माचं फळ आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे हे सगळं गोष्टी आम्ही विचार केलं पाहिजे. आणि खास करून हे जे जनावरांची हत्या करणे, एवढं हे वाईट काम आहे. आणि प्रत्येक दिवस काय ना काय आम्ही कापत असतो. आणि मग हे दारू घेणे, आम्हाला वाटतं की दारू घेतलं तर आम्ही काय मोठं काम केलं. नाही, आमच्या शास्त्रामध्ये लिहिले खूप वाईट काम आहे. त्यामुळे हे मांस खाणे, जनावरांची हत्या करणे, दारू पिणे, जुगार खेळणे आणि स्त्रींची अपमान करणे, घरामध्ये जे बाई असतात, आमची बायको असू दे, बहीण असू दे, आई असू दे, मुलगी असू दे आणि कोणी असू दे, त्यांच्या घरामध्ये सन्मान झाला पाहिजे. घरामध्ये पण, समाजामध्ये पण. स्त्रीच्या प्रती, महिलाच्या प्रती, बाईच्या प्रती जे अपराध करतात त्यांना घोर परिणाम होते. भीष्म महाभारत म्हणतात, ज्या घरामध्ये बाईचा सन्मान होत नाही त्या घरामध्ये सगळ्यांना नरकामध्ये जावंच लागेल. त्या कुटुंबाचं विध्वंस होणार आहे.
तर आमचं दैनंदिन जे वागणं आहे त्याच्यामध्ये आम्ही बरोबर वागलो नाही, आम्ही लोकांना त्रास देत राहिलो, तर मग आमचं भविष्य कसं होईल बरं? आमचं वैयक्तिक जीवन, आमचं कौटुंबिक जीवन आणि सामाजिक जीवन छान होणार नाही आहे. त्यामुळे भगवंतांच्या मार्गावर आम्ही चाललं पाहिजे, सात्विक जीवन जगायला पाहिजे, परिश्रम केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय काहीच होत नाही. शेतकरी असाल तुम्ही, शेती करा. व्यापार करत आहे, करा. नोकरी करत आहेत, करा. तुम्ही गृहिणी आहेत, करा घराचं काम, चांगलं करा. मुलं आहेत, तुम्ही शिक्षण घ्या, करा, शाळेमध्ये जावा. पण भगवंतांना विसरू नका आणि भगवंतांच्या मार्गावर चाला. मग सगळं छान होईल. भगवंत मुद्दाम अवतार घेतात आमच्या जगामध्ये येऊन आम्हाला उपदेश द्यायला. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण आले, अर्जुनाला त्यांनी भगवद्गीतेचा उपदेश दिला. फक्त अर्जुनसाठी नव्हतं ते, अर्जुनाला निमित्त बनवून संपूर्ण जगासाठी त्यांनी हे सगळं उपदेश दिलेलं आहे. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. भगवान श्रीकृष्णाने म्हटलं, अर्जुन बघ, फक्त माझं भक्त हो तू, माझं नेहमी स्मरण कर, माझी सेवा कर, मला नमस्कार कर आणि तू माझ्याकडे येशील. जन्म मृत्यूच्या चक्रापासून तू मोकळा होशील आणि माझ्याकडे, माझ्या धाममध्ये येशील. तू अजिबात घाबरू नकोस आणि संशय करू नकोस. आमचे संस्थापक आचार्य प्रभुपाद महाराज बोलायचे की भगवान श्रीकृष्ण अवतार घेतात तिकडे खोटं बोलायला नाही, खरंच बोलतात. ते सत्य आहे जे बोलतात. भगवंतांची वाणी सत्य आहे. त्यामुळे भगवंतांच्या मार्गावर आम्ही चालायचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे ही जाणीव असली पाहिजे, आम्हाला जाणीव असली पाहिजे की भगवंतांचा मार्ग कुठचा आहे आणि वाईट मार्ग कुठचा आहे. त्याच्यासाठी सत्संगाची गरज आहे. त्याच्यासाठी भगवद्गीतेसारखे ग्रंथ पाहिजेत. आम्हाला वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, मग सगळं काही सुव्यवस्थित पद्धतीने चालणार. दोड होसूरमध्ये पण एवढं छान सत्संग होईल. मी एक गोष्टी सांगतो तुम्हाला, एवढे मी खेडेगावामध्ये जाऊन प्रवचन दिलेले आहे, पण आजपर्यंत मी खरंच सांगतो, एवढं जे तुम्ही बसलाय शांतपणे, एक पण गावामध्ये मी बघितलं नाही. प्रत्येक गावामध्ये काय ना काय हलचल होत असतं. लोक उठतात, बसतात, जातात, येतात, कोणाचा फोन वाजतं, कोणी अरे तुरे इकडे तिकडे बोलत असतात. शिस्त नसते ना लोकांमध्ये. पण आता इकडे मी बघतो एवढं शांतपणे आपण सगळं बसले आहेत. तर खरोखर हार्दिक अभिनंदन तुम्हाला सगळ्यांना. एवढं असं सत्संग मी आजपर्यंत कुठच्याही खेड्यामध्ये बघितलं नाही. कुठे ना काय ना गोंधळ काहीतरी चालत असतं. असं आहे ना हरिभजन प्रभू? कुठे एवढं शांत बघितलंय का कुठे? तर आपण सर्वांना खूप आभार आणि धन्यवाद. आणि वेळ काढून आपण सगळीकडे आला, तिकडे शांतपणे श्रद्धेने हे प्रवचन ऐकलं. आपण सर्वांनी कीर्तन केलं. तर ही नम्र विनंती की आता इकडे जे सत्संग होतात दोड होसूरमध्ये, त्याचा पूर्ण तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा आणि प्रत्येक घरोघरी भगवंतांचं नामस्मरण व्हावं आणि शुद्ध सात्विक आहार भगवंतांना, भगवान श्रीकृष्णांना अर्पण करून प्रसाद रूप म्हणून ते स्वीकार करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दोड होसूरच्या भक्तांना धन्यवाद, ज्यांनी एवढी सुंदर व्यवस्था केली आहे. ज्या दोड होसूरचे गावकरी आहे, ज्यांनी मदत केली आहे, दान दिलं आहे हे आजच्या कार्यक्रमासाठी, आपण सर्वांना पण धन्यवाद. आणि आपण सर्व जे आज इकडे आलेत, आपण सर्वांना पण धन्यवाद. हरे कृष्णा.